पाकिस्तानकडून काश्मीर खोऱ्यातील 5 भागांमध्ये अंधाधुंद गोळीबार करण्यात आलेला आहे। नौशेरा, सुंदरबनी, अखनूर, बारामुल्ला आणि कुपवाडा या ठिकाणी हा गोळीबार झाल्याचं समजतंय। पाकिस्तानकडून सलग 6व्या दिवशी एलओसीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलेलं आहे। भारतीय लष्कराकडून या शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकड्यांना चोख प्रत्युत्तर सुद्धा दिलं जातंय। अजूनही पाकिस्तानच्या कुरघोड्या थांबायचं नाव घेत नाहीये, त्यांच्याकडून गोळीबार सुरूच आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। शिवाजी, अजूनही पाकिस्तानकडून गोळीबाराच्या घटना थांबत नाहीयेत, नेमका आत्ताच्या क्षणाला कुठे चकमक सुरू आहे आणि भारतीय जवानांकडून या सगळ्याचं प्रत्युत्तर कसं दिलं जातंय? भारतीय जवानांकडनं याला चोख आणि ठोस असं प्रत्युत्तर दिलं जात आहे। मात्र पाकिस्तानकडनं सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन का केलं जातंय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो। कारण त्यांच्या दहशतवाद्यांनी येऊन या ठिकाणी आपल्या नागरिकांचा जीव घेतला, तरीही पाकिस्तानचं अजूनही खुमखुमी संपत नाहीये का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। दुसरी बाब म्हणजे ज्या ठिकाणी सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन होतंय ते कुपवाडा, बारामुल्ला याच्या पलीकडे जाऊन आता काही ठिकाणी ज्या छोट्या सीमा आहेत त्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचं उल्लंघन होताना पाहायला मिळत आहे। त्याच्यामध्ये नौशेरा आहे, सुंदरबनी आहे, अखनूर सेक्टर आहे, या सगळ्या भागामध्ये अशा पद्धतीने गोळीबार केला जातोय। त्यामुळं पाकिस्तानला नक्की काय हवंय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। जी शिवाजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। सध्या या सगळ्या संदर्भात सविस्तरपणे बोलण्यासाठी निवृत्त लष्कर अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलूया। महाजन सर, आता आपण बघतोय की पाकिस्तानकडून सलग 6व्या दिवशी एलओसीवर गोळीबार होतोय, अजूनही त्यांच्या कुरघोड्या थांबत नाहीत, नेमकं याच्या मागचं काय कारण असू शकतं? पाकिस्तान जे फायरिंग करत आहे हे खरं चांगली बाब आहे। ही कुरघोडी म्हणून त्याकडे बघू नये, कारण आपण सध्या पाकिस्तानला एका लष्करी डावपेचामध्ये गुंतवलं आहे, ते म्हणजे आपल्यावरती फायर करणं। त्यावेळेला तुम्ही पाकिस्तानी सैन्य फायर करतं तर त्यावेळेला त्यांचा शेकडो कोटी रुपयाचा खर्च हा रोज होतो आणि जे त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणार नाहीये। आणि दुसरं, ते फायर का करतात याचं कारण तुम्हाला कल्पना पाहिजे की त्यांना भीती वाटते आहे की भारत कधी पण हल्ला करेल, म्हणून ते दाखवायचा प्रयत्न करतात की आम्ही या भागामध्ये आहोत, तुम्ही या भागामध्ये येऊ नका। आणि तिसरी परिस्थिती अशी आहे की पाकिस्तानचं सैन्य सीमेवरती म्हणजे एलओसी वरती पुष्कळच कमी आहे, तर त्याच्यामुळे ते फायर जास्त करून सैन्य तिथे जास्त आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात। आता ही जी लढाई आहे हे लक्षात यायला पाहिजे मीडियाला की ही लढाई काही म्हणजे हा जो हल्ला आहे उद्या सकाळी होणार नाहीये। आपण आपली वेळ शोधून हल्ला करू आणि आपला उद्देश असा राहील की पाकिस्तानला थकवायचं, पाकिस्तानी सैन्याला थकवायचं, त्यांच्या दारुगोळा संपवायचा। कारण आता काय होत आहे की सध्या पाकिस्तानी सैन्याकडे दारुगोळा कमी आहे, फक्त 3 दिवसाचा आहे, म्हणून ते मोठ्या प्रमाणात दारुगोळा आयात करतायत चीनकडनं, तुर्कस्तानकडनं, तर त्याच्यावर त्यांचा भरपूर खर्च होतो आहे आणि हा खर्च त्यांना परवडणार नाहीये। म्हणजे मी जर म्हटलं की पाकिस्तान आता कर्ज काढून भारताशी युद्ध करणार आहे तर ते अगदी खरं राहील। तर त्याच्यामुळे आणि याच्याशिवाय पाकिस्तानचं एअरफोर्स हवेमध्ये चक्रा मारते आहे, पाकिस्तानची नेव्ही तैनात झाली आहे, तर ज्यावेळेला आपण अशी मोठी आणि कॉस्टली वेपन्स तैनात करतो, त्यांना आकाशात फिरवतो, तर त्याची किंमत पुष्कळ असते। तर त्याच्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवरती ताण पडतो, त्यांच्या शस्त्रांचं जे आयुष्य आहे ते कमी होतं। तर या सगळ्यामुळे आपण पाकिस्तानला त्यांचा लॉजिस्टिक स्टॅमिना म्हणजे त्यांची लढण्याची क्षमता कमी करण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना थकवून। तर म्हणजे असं लक्षात असं असायला पाहिजे की पाकिस्तानच्या या कुरघोड्या, याला तुम्ही कुरघोड्या शब्द वापरला हा काय फारसा बरोबर नाहीये, आपण पाकिस्तानला हे करायला भाग पाडवतो आहे। आणि मग नंतर ज्यावेळेला आपल्याला दिसेल की पाकिस्तानी सैन्य पूर्ण थांबलेलं आहे, त्यांचं अॅम्युनिशन सप्लाय कमी झालेला आहे, त्यांचं मोराल खाली झालेलं आहे, सगळा देश पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात गेलेला आहे, तर त्यावेळेला आपण नेमका हल्ला करू। आणि ज्या करता जी मीटिंग होती ती कालच पंतप्रधानांच्या घरी झाली आणि त्या मीटिंगमध्ये फक्त 4च जण प्रेझेंट होते, म्हणजे सीडीएस, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, नेव्हल स्टाफ आणि एअर स्टाफ। तर त्यावेळेला भारतीय सैन्याला पूर्ण म्हणजे मुभा देण्यात आलेली आहे, स्वातंत्र्य देण्यात आलं की तुम्हाला जे करायचं ते करा। तर जे लष्करी पर्याय आहे, लष्करी हल्ला करण्याचा जो पर्याय आहे तो आपण थोड्या वेळात सुरू करूच, पण सध्या आपण पाकिस्तानला प्रवोक करून त्यांचा जो स्टॅमिना आहे, त्यांची जी सहनशक्ती आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करतोय। तर त्याच्यामुळे जास्त काळजी करू नका की ते फायरिंग का करतायत। फक्त एक त्याच्यात नवीन मुद्दा एवढाच आहे की याच्या आधीचं जे फायरिंग असायचं हे फक्त एलओसी वरती असायचं आणि इंटरनॅशनल बॉर्डरवरती फायरिंग नसायचं, परंतु त्यांनी आता इंटरनॅशनल बॉर्डर म्हणजे जम्मूच्या जी खालती आहे आणि मग ती पंजाब आणि गुजरात आणि राजस्थान मधून जाते, तर तिथे त्यांनी फायरिंग सुरू केलेलं आहे।
याचं मुख्य कारण असं आहे की त्यांना भीती वाटते की तर पारंपरिक हल्ला रणगाड्याच्या मदतीने झाला तर काय होईल, तर म्हणून ते तिथे पण अशा प्रकारची काळजी घेण्याचा प्रयत्न करतायत. तर हे सगळे युद्धाचे डावपेच आहे, त्याला आपण जी ठीक पद्धतीने रिप्लाय करतो आहे. जास्त काळजी नसावी. आपण पाकिस्तानला आणि त्यांच्या सैन्याला थकवण्याचा प्रयत्न करतोय आणि ते पूर्णपणे थकले की मग आपण हल्ला करू. आणि हल्ला करण्याकरता अनेक पद्धती अवेलेबल आहेत. तोफखानाचा हल्ला, क्षेपणास्त्रांचा हल्ला, हेलिकॉप्टर गनशिपचा हल्ला, नेव्हीचा हल्ला, एअरफोर्सचा हल्ला किंवा सैन्याचा पारंपरिक हल्ला. एवढं जी. नक्की की यावेळेचा जो हल्ला पाकिस्तानवरती होईल जेव्हा केव्हा होईल तर त्यावेळेस तो अतिशय मोठा असेल, त्यामुळे पाकिस्तानी सैन्याचं खूप नुकसान होईल, ज्यामुळे त्यांची दहशतवाद पुरस्कृत करण्याची जी क्षमता आहे जी ही खूप कमी होईल. आणि याच्यामध्ये शेवटचं एम हे पण असेल तर शक्य झालं तर पाकिस्तानचे 3 तुकडे करायचे, बलुचिस्तान एक स्वतंत्र राष्ट्र होईल, पाकिस्तान युक्तिपेड भारतामध्ये सामील होईल आणि ते खैबर पख्तूनख्वा नावाचा जो भाग आहे तो अफगाणिस्तानमध्ये सामील होईल. याच्यामुळे ही अगदी. लढाई थोडा वेळ चालणार आहे. म्हणजे जास्त त्याला मीडियामध्ये अनेकांना वाटते की आता हल्ला उद्या होईल, परवा होईल, तेरवा होईल, तसं होणार नाहीये. ते आपण जी पाकिस्तानचा स्टॅमिना कमी करण्याचा प्रयत्न करतोय. जी महाजन सर, धन्यवाद. हे सविस्तर विश्लेषण आपण पुढारी न्यूजवर केलं यासाठी.